नमस्कार, तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज। आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग। सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी सिंधुताई सोनवणे तर उपसभापतीपदी हरिभाऊ जाधव यांची निवड। झाल्यानंतर प्रसिद्ध केलेल्या निवडणूक कार्यक्रम पत्रिकेनुसार उमेदवारी अर्ज देण्यात आले आणि त्यामध्ये उपसभापती पदासाठी फक्त हरिभाऊ पांडुरंग जाधव यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला आणि सभापती पदासाठी सर्वश्री सौ सिंधुताई संजय सोनवणे आणि श्री रवींद्र विठ्ठल सोनवणे असे दोन उमेदवारी अर्ज प्राप्त झाले। छाननीनंतर दोन्ही अर्ज मंजूर करण्यात आले आणि त्यानंतर माघारीची जी वेळ होती ती पूर्णपणे देण्यात आली, परंतु दुपारी 1:45 दोन्हींपैकी एकही माघार न झाल्यामुळे दुपारी 2 वाजता मतदानाची प्रक्रिया राबवण्यात आली आणि त्यानंतर झालेल्या मतदानाची मतमोजणी केली असता दोन्ही उमेदवारांना समसमान मते पडली। त्यामुळे कायद्यातील तरतुदीनुसार अज्ञान मुलाच्या हातून चिठ्ठी काढणे आवश्यक होते आणि त्यासाठी मग चेतन मालुसरे या नावाच्या मुलाला या ठिकाणी पाचारण करण्यात आले। दोन्ही उमेदवारांच्या नावाच्या चिठ्ठ्या काढून त्या मतपेटीत टाकण्यात आल्या आणि त्याच्या हातून एक चिठ्ठी काढण्यात आली जी सौ सिंधुताई संजय सोनवणे यांच्या नावाची निघाली आणि त्यामुळे सौ सिंधुताई संजय सोनवणे यांना सभापती पदासाठी निवड झाली असं या ठिकाणी जाहीर करण्यात आलं। धन्यवाद। सभापती पदाची या निवडीमध्ये अखेरीस समसमान मतदान झालेलं होतं। त्याच्यात चिठ्ठी टाकली गेली होती। चिठ्ठीमध्ये विजयी घोषित झालेले आहेत ते सिंधुबाई सोनवणे। आपण सिंधुबाई सोनवणे यांच्या पॅनलने सुद्धा चांगली 9 जागा मिळवलेल्या होत्या। यांचे पॅनल प्रमुख आपल्यासोबत आहेत। आपण संजू नानांना विचारणार आहोत की आता त्यांची याबद्दलची प्रतिक्रिया काय। आज सभापती आणि उपसभापती निवडीची घोषणा झाली। त्यात माझ्या पत्नी सिंधुबाई सोनवणे यांना जे मतदारांनी कौल दिला आणि तो मतदारांचा कौल आज परमेश्वरांनी मान्य करून तिच्या बाजूने चिठ्ठी मतदानामध्ये सभापती निवड झाली। तसेच आमचे एक सहकारी हरिभाऊ जाधव यांनी सुद्धा उपसभापतीचा फॉर्म भरला होता, त्याच्यात ते बिनविरोध विजयी झाले। त्या दोघांचे मी पॅनलच्या वतीने आभार मानतो। संजू काका तुम आगे बढ़ो, हरियाणा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। या निवडणुकीमध्ये जनतेने मतदारांनी जे भरभरून मतदान केलं आमच्या पॅनलला, त्या मतदारांचे मी विशेष आभार मानेल आणि येत्या काळामध्ये या 18 संचालकांना सोबत घेऊन आणि व्यापारी हमाल व्यापारी यांना सोबत घेऊन या शेतकऱ्यांच्या भलासाठी याच्यापुढे आम्ही ठोस असा निर्णय घेऊ आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही याच्यापुढे दक्ष राहू आणि विकासाचेच कामं करू। आमचे दुसरे पॅनलचे नेते केशव मांडोडे शेतकरी विकास पॅनल, यशवंत शेतकरी विकास पॅनल याला मतदारांनी 9 जागा देऊन त्याचा कौल दिला होता। समोरच्या पॅनलकडे 6 जागा होत्या, परंतु आज शेवटी 9 या ठिकाणी मतं झाली आणि चिठ्ठीच्या याच्यावर सिंधुताई विजयी झाल्या। मी सिंधुताईंना आपल्या सर्व मतदारांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो। बरोबर जो जनतेने जो कौल दिला होता तो कौल नियतीने सुद्धा दिला आणि ज्या खऱ्या अर्थाने त्या आज विजयी झाल्या, शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी ते निश्चितच प्रयत्न करतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। या ठिकाणी अजून या पॅनलचं नेतृत्व करणारे काही नेते मंडळी आहेत, आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहे। त्याच्यातच आहे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख उभाटाचे लालचंद भाऊ सोनवणे यांची प्रतिक्रिया। शेतकरी विकास पॅनलला संपूर्ण शेतकरी बांधवांनी मोठ्या मताधिक्याने निवडून दिलेलं होतं आणि ज्या दिवशी प्रचार मोहीम चालू झाली त्याच दिवशी त्यांनी सांगितलं होतं की सिंधुताई सोनवणे या शोभाताई बच्चाव आहेत आणि याच चेअरमन होतील म्हटलं। आणि योगायोगाने म्हणा, नीतीचा खेळ म्हणा का काही म्हणा, अनेक लोकांनी डावपेच खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु शेतकऱ्यांचा आशीर्वाद, परमेश्वराचा आशीर्वाद आणि याच्यामुळे सिंधुताई या चेअरमन झालेल्या आहेत आणि एक कडवट असा कार्यकर्ता, समाजसेवक हरिअण्णा जाधव माझाच कार्यकर्ता आणि म्हणून तोही व्हाईस चेअरमन झाला याचाही मला आनंद आहे आणि मी दोन्ही
उमेदवारांचं मनापासून अतिशय अभिनंदन करतो आणि शेतकऱ्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो. धन्यवाद. संजू तात्या तू मागे बडा नाव घेतलं, नाव वगैरे घेतलं, नाव पटलं. निवडणुका संपल्या, निकाल लागला, लोकशाहीचा विजय झाला, नियतीचा विजय झाला, सत्याचा विजय झाला. श्री यशवंत परिवर्तन पॅनलला ज्या मायबापांनी बहुमताचा एक कौल दिला होता, जो एक मनाचा तुरा रोवला होता, त्याचं प्रत्युत्तर आजच्या या विजयात झालं. परंतु मला खंत आहे, मला दुःख आहे, 8 विरुद्ध 10 असं जनतेने बहुमत दिलेलं असताना समसमान चिठ्ठ्या पडत आहेत आणि त्या चिठ्ठ्यांमध्ये शेवटी मतदान होते. त्या चिठ्ठ्यांमधून या बालकाच्या, या कृष्णरूपी बालकाच्या माध्यमातून पुन्हा एकदा शेतकरी राजाच्या कौलाला यांनी मान्यता दिलेली आहे. बंधूंनो, सभासद राजांनो, शेतकरी मायबापांनो, युद्ध संपलेलं आहे, राजकीय युद्ध. आता जबाबदारीचा काटेरी मुकुट आपल्या अंगावर आलेला आहे. समस्यांचं फार मोठं ओझं आपल्या अंगावर आलेले. आदरणीय लोकनेते ज्या बागलांच्या पंचकृषीतले संजय सोनवणे आणि लालचंद भाऊ, केशव बाबासाहेब, बाळासाहेब, आपलं प्रभाकरजी रौंदळ आणि अशा अनेक मान्यवर, अशोक काका गुजराल असतील, अशा ग्रामीण भागातील, शहरी भागातील अनेक मान्यवरांनी एक वचननामा आपल्या पुढे मांडलेला आहे आणि त्या वचननामाच्या प्रत्यंतर लवकरात लवकर आपल्या या संस्थेत आपल्याला बघायला मिळेल अशी ग्वाही मी देतो. लोक आपली प्रतिक्रिया काही नाही, जे माझ्या मतदारांनी जो कौल दिला होता आणि संचालक मंडळांना तात्यांकडे बघून सर्व माझ्या मतदारांनी सांगितलं की तात्यांकडे तुला खंबीरपणे उभं राहावं लागेल. मी त्या गोष्टीने तात्यांपर्यंत आत्ता तर जाऊ दे, पण शेवटपर्यंत तात्यांमागेच राहणार आहे.